नमस्कार, मी शुभांगी. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग. आज आहे एकादशी. तर एकादशीची ही पूजा, ही सकाळची कामं. तर चला बघूया आजच्या या नवीन दिवसाची सुरुवात मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे आहे ना, मी बटाटे उकडायला लावून घेते आणि मिरचीही बारीक करून ठेवते, जेणेकरून इथं किचनमध्ये आलं की लगेच माझी स्वयंपाकाची सुरुवात चालू होईल. जे एकादशीचं उपवासाचं काही बनवायचं आहे ते. इथं मी श्लोकसाठी दूध बनवलंय आणि त्याला ते देते आणि त्यानंतर मला कॉफी घेते. कॉफी घेतल्यानंतर मी इथे आले देवपूजा करण्यासाठी. माणसांचं आयुष्य कसं असतं ना, कालच्या चुका मागे ठेवा, आजच्या संधीचं मनापासून स्वागत करा. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि हसत पुढे चला. हेच आहे आपलं आयुष्य. प्रत्येक सकाळ ही आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात असते. नवीन स्वप्न असतात. काल काय झालं याचा विचार करत बसण्यापेक्षा आज काय चांगलं करता येईल याचा विचार करा. हसत मुखाने दिवसाची सुरुवात कराल तर मनाचा सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक छोट्या क्षणांना आनंद शोधा. लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो. आपल्यालाही रोज नव्याने उभं राहायचे प्रेरणा देतं. बघा ना, माझंच आत्ता मी नवीन ब्लॉग चालू केलेले आहेत. आता मला जास्त व्ह्यूज नाही आहेत, लाईक्स नाही आहे, कमेंट्स नाही आहेत, पण हरकत नाही. मी रोज एक नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तो तुमच्याबरोबर शेअरही करते. मला जास्त नीट व्लॉगिंगचं येत नाही, हा पण मी ट्राय नक्की करते, प्रयत्न करते. मला माहिती आहे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा हे मला नक्कीच जमेल. आणि तुम्ही बघतच असाल, बोलण्यातूनही काही चुका होतातच. माणूस म्हणले की चुका होणारच, आणि का नाही होणार. या छोट्या छोट्या चुकांमधनंच मी नवीन शिकत असते. स्वामींचं रूप तुम्ही बघितलं का? ही पगडी, हे वस्त्र, हे मी माझ्या हातांनी घरी बनवले. ही छोटीशी रांगोळी मी काढण्याचा प्रयत्न केलाय. अगदीच वेळ कमी होता माझ्याकडे, कारण लेट झालं होतं. आता विठू माऊलींची पूजा करून घेऊयात. तर ही विठू माऊलीच्या पूजेसाठी जी मूर्ती आणली होती मी, ती अगदीच नवीन आहे आणि त्याचा अभिषेक मी चरणांवरती करते. कारण जिथून त्यांनी मूर्ती घेतली आहे मी, त्यांनी मला सांगितलं होतं पाणी वगैरे यूज करू नका मूर्तीवरती. तरी मी त्यांच्या चरणांची पूजा करून घेतली आणि फुलाने अभिषेक करून घेतला आहे. असं काही घरात वातावरण सुंदर आणि छान वाटतं. काही घरात उत्सव समारंभ असतील ना, तसं अगदी आज छान वाटत होतं. एकादशीच्या हा सुंदर दिवशी ना, मी माझ्या हाताने हा हार बनवून घेतला आहे. तो बघा तुम्ही. प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये आणि छान विठू माऊलींची ही पूजा करत होते मी. श्लोकलाही आज स्कूलला सुट्टी होती, त्यामुळं आज थोडंसं काम माझं नीट झालं. बघा, देवपूजा, विठू माऊलींची पूजा, अगदी छान मन प्रसन्न होऊन गेलं. ही मी साडी घातली होती, ती इरकल होती आणि मी त्याचा लुकही तुमच्याबरोबर शेअर करतेच. ह्या बघा श्लोक, ह्याला मी देवाचं दर्शन घ्यायला बोलवलं होतं. त्यांनी छान देवाची पूजा केली. जो काही नैवेद्य आहे तोही मी दाखवून घेतला देवांना. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आजचा जो लुक आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. ही प्युअरची इरकल आहे, ते ब्ल्यू कलरमध्ये, अतिशय छान आहे. हा बघा, मी स्वामींसाठी पगडी बनवलेली होती, तर ही तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.